गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण न्यू टॉपिक बघणार आहे थर्मोडायनामिक्स. ऑलरेडी वी कंप्लीट 2 चॅप्टर्स, करंट, इलेक्ट्रिसिटी अँड कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. आता आपण पुढचा नेक्स्ट टॉपिक म्हणजे मी शिकवते त्याच्यामधला हा तिसरा टॉपिक आहे आणि आपल्या पुस्तकाप्रमाणे हा चौथा टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स. आता थर्मोडायनामिक्स ह्या चॅप्टरमध्ये आता आपल्याला माहिती आहे की 25% सिलेबस कमी झालेला आहे. त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवलेला आहे की कोणते सिलेबस 25% मध्ये कमी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्समध्ये 4.8 पासून 4.12 म्हणजे 4.8, 4.9, 4.10, 4.11 आणि 4.12 हे 5 पॉईंट कमी झालेले आहेत आणि त्याच्यातले जे सब पॉईंट आहेत ते सुद्धा कमी झालेले आहेत. ठीक आहे. मग आता आपण नवीन चॅप्टर बघतोय थर्मोडायनामिक्स. आता बघा नावामध्येच ह्याच्यात थर्मो मीन्स हीट अँड डायनामिक मीन्स मोशन. आता बघा थर्मोडायनामिक्स ही एक फिजिक्सची ब्रांच आहे अँड विट डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड द इंटरकन्व्हर्जन ऑफ द हीट अँड अदर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजेच काय आपण सांगतोय हीट अँड अदर फॉर्म ऑफ एनर्जी म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय बघा thermodynamics is the branch of physics that deals with the concept of heat and the temperature and interconversion of the heat and other forms of energy. interconversion म्हणजेच हीटचं अदर फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये कन्वर्जन होतं म्हणजे हीटचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन होतं, त्याला आपण इंटरकन्वर्जन ऑफ हीट असं म्हणतो. मग आपण पुढचा पॉइंट बघणार आहे थर्मल इक्विलिब्रियम. आता थर्मल मीन्स हीट आणि इक्विलिब्रियम थर्मल मीन्स टेम्परेचर मीन्स हीट आणि इक्विलिब्रियम म्हणजे सेम. आता त्यासाठी आपण 2 एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल बघा. आता हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपण काय केले, व्हेन यू पुट द पीस ऑफ आईस इन वॉटर ॲट रूम टेम्परेचर द आईस मेल्ट. म्हणजे हिअर वी कन्सिडर द व्हेसल अँड विच इज फिल्ड विथ द वॉटर अँड टेम्परेचर ऑफ द वॉटर इज 25 डिग्री सेल्सिअस. Outside the vessel we consider the ice cube and we know the temperature of the ice cube is the 0 degree Celsius. म्हणजे आपण काय केलं, एक वेसल केले, त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, त्याचं टेम्परेचर जे आहे 25 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. मग आता आपण काय केलं, हे आईस क्यूब आहेत काय टाकले, ह्या वॉटरमध्ये टाकले. आता वॉटरमध्ये टाकल्यानंतर ना वॉटरचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस आणि आईस क्यूबचं आहे 0 डिग्री सेल्सिअस. मग काय होतं, हे जे वॉटर आहे तो टेम्परेचर देतं आईस क्यूबला आणि दोघांचं टेम्परेचर म्हणजेच दोघांचं टेम्परेचर इक्वल होतोपर्यंत काय होतं, हीट कन्वर्जन होतं. म्हणजेच आपण काय सांगतोय की हिअर वी कन्सिडर द सेम टेम्परेचर ऑफ बोथ ऑब्जेक्ट. म्हणजे आपण ऑब्जेक्ट जरी कन्सिडर केले तर त्याचं टेम्परेचर सेम होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, थर्मल इक्विलिब्रियम असं म्हणतो. आता दुसरं एक्झाम्पल आहे बघा, द हीट इज समथिंग दॅट इज ट्रान्सफर फ्रॉम द सबस्टन्स ॲट हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. म्हणजे आपण काय म्हणतोय बघा, इथे एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला आणि सेकंड ऑब्जेक्ट इथं कन्सिडर केलेला आहे. आता ह्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेंटीग्रेड आणि ह्याचं आहे 25 डिग्री सेंटीग्रेड आहे. मग आता काय होतं, ह्याचं टेम्परेचर जास्त आहे, मग हीट काय करतो, ट्रान्सफर करतो कुठपर्यंत, तर अंटिल बोथ अटेन द सेम टेम्परेचर. म्हणजे दोघांचं सेम टेम्परेचर 50 ह्याचं 50 होतोपर्यंत काय होते, हीट ट्रान्सफर होते. म्हणजेच थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, थर्मल इक्विलिब्रियम इज व्हेन द 2 ऑब्जेक्ट आर ॲट द सेम टेम्परेचर, त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणतो. म्हणजे बघा वी कॅन से दॅट व्हेन द 2 ऑब्जेक्ट आर ॲट द सेम टेम्परेचर दे आर इन थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे त्या दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर सेम म्हणजेच त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम असं म्हणतो. मग त्यासाठी आपण हे आईस क्यूबचं आणि 2 ऑब्जेक्टचं एक्झाम्पल कन्सिडर केले थर्मल इक्विलिब्रियम. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक. आता झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक ह्याला झिरोथ नाव का दिलेलं आहे, तर आपल्याला माहिती आहे की केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला असेल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजेच फर्स्ट अँड सेकंड लॉ हे पहिल्यांदा फाइंड आउट केलेले आहेत आणि त्यानंतर झिरोथ लॉ फाइंड आउट केलेला आहे. मग ह्याला थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक का म्हणलं नाही, कारण हा लॉ फर्स्ट लॉच्या आधी येतो म्हणून आपण ह्याला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक असं म्हणतो. आता तो लॉ काय आहे बघा, इफ द 2 सिस्टीम आर इच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टीम दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. म्हणजे काय सांगितले, 2 जर सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील, थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, त्या दोन्ही सिस्टीमचं टेम्परेचर सेम असेल, देन थर्ड सिस्टीम इज ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम. त्यासाठी एक एक्झाम्पल बघूया बघा. आता इथं ए आणि सी, ए इज थर्मल इक्विलिब्रियम विथ सी
आणि दुसऱ्या सिस्टीममध्ये A इज थर्मल इक्विलिब्रियम विथ B. आता हे डबल ॲरो विच इंडिकेट्स दॅट द थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे सपोज ह्याचं टेम्परेचर T आहे आणि ह्याचं पण टेम्परेचर T आहे, म्हणजे हे दोन्ही ऑब्जेक्ट काय असणार आहेत, थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. तसंच A हा थर्मल इक्विलिब्रियम B मध्ये आहे. देन अकॉर्डिंग टू द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक वी कॅन से दॅट द थर्ड सिस्टीम मीन्स B इज थर्मल इक्विलिब्रियम विथ C. म्हणजे ही पहिली सिस्टीम आहे AC, ही पहिली सिस्टीम आहे आणि AB ही सेकंड सिस्टीम आहे. म्हणजे ह्या दोन सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. मग तिसरी सिस्टीम BC ही सुद्धा थर्मल इक्विलिब्रियममध्ये असते. ही झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक आहे. तेच आपण खाली सांगितले आहे बघा. इफ A and C are in thermal equilibrium and the system A and B are in thermal equilibrium, then the system B and C must be in thermal equilibrium. Then the system A, B, C are at the same temperature. मग त्याला आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक म्हणतो. म्हणजे दोन सिस्टीम जर थर्मल इक्विलिब्रियममध्ये असतील तर तिसरी सिस्टीम सुद्धा काय असते, ऑटोमॅटिकली थर्मल इक्विलिब्रियम असते. म्हणजे हाच काय झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक आहे. आता झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक त्याचा आपण यूज कसा करतो ते बघा. When we use the thermometer to measure the temperature of object, we use the zeroth law of thermodynamic. म्हणजे एका ऑब्जेक्टचं टेम्परेचर मेजर करायचं असेल विथ द हेल्प ऑफ थर्मामीटर, वी यूज द zeroth law of thermodynamic. बघा आता, when the thermometer and object in thermal equilibrium, then thermometer indicates the temperature of object. मग बघा आता आपण त्यानंतर आपण zeroth law of thermodynamic इज कम्पेअर द टेम्परेचर बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजे काय केले की तर बिकरमध्ये काय केले, वॉटर कन्सिडर केले. सपोज ह्याचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्याच्यामध्ये आपण थर्मामीटर डीप केला. आता थर्मामीटर डीप केल्यानंतर आपण टेम्परेचर लगेच मोजत नाही, 2-3 सेकंदानंतर मोजतो. का तर हे दोन्ही काय थर्मल इक्विलिब्रियममध्ये यायला लागतात आणि थर्मल इक्विलिब्रियममध्ये आल्यानंतर मग आपण काय करतो, टेम्परेचर मेजर करतो. मीन्स द सायन्स ऑफ मेजरिंग द टेम्परेचर इज कॉल्ड द थर्मोमेट्री. बघा MCQ मध्ये हा प्रश्न विचारू शकतात. सायन्स ऑफ मेजरिंग द टेम्परेचर इज कॉल्ड द थर्मोमेट्री. म्हणजे टेम्परेचर मेजर करण्यासाठी जे सायन्स वापरलं जातं त्याला थर्मोमेट्री म्हणतात. आता सायन्स कोणतं वापरलं जातं तर हिअर वी यूज द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक. हे सायन्स वापरतो म्हणून आपण सायन्स ऑफ मेजरिंग द टेम्परेचर इज कॉल्ड द थर्मोमेट्री. आता बघा पुढचा आपण पॉईंट बघतोय, हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. आता हीट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. इंटरनल एनर्जी हे आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये त्याचा कन्सेप्ट पूर्णपणे बघितलेला आहे. आणि वर्क तरी त्याच्यामध्ये आपण बघूया. वेन द ॲक्शन ऑन रबिंग अवर पाम टुगेदर जनरेट द वॉर्म. म्हणजे आपण हाताचे तळवे जर एकमेकांवरती घासले तर काय होतं, हीट प्रोड्यूस होते. अनदर एक्झाम्पल सांगतोय, why an engine get the warm when it is running. why an engine get warm when it is running. म्हणजे गाडीचं इंजिन जर गाडी मोटरसायकल मोशनमध्ये असेल तर ते इंजिन काय होतं, गरम होतं. मग असं काय होतं तर त्यामध्ये रिझन आहे, आपण ते बघणार आहे. दिस ॲक्शन एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ कन्सेप्ट ऑफ इंटरनल एनर्जी. म्हणजे आपण इंटरनल एनर्जीचा यूज करून आपण बघणार आहे. देन द कन्व्हर्जन ऑफ वर्क अँड हीट इन टू इच अदर. वर्क अँड हीट इन टू इच अदर म्हणजे हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये होतं आणि वर्कचं कन्व्हर्जन हीटमध्ये होतं. आता त्याच्यामधलं आपण एक पॉईंट बघूया की इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी म्हणजेच काय, त्यासाठी मी एक एक्झाम्पल मागच्या लेक्चरला सांगितलं होतं. आपण काय केलं की एका वेसलमध्ये वॉटर घेतलेलं आहे आणि त्याला जर आपण हीट केलं तर त्यातले वॉटर मॉलिक्यूल काय होतात, व्हायब्रेट व्हायला लागतात. म्हणजेच विच इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी. इन्क्रीज द कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल, त्याला आपण इंटरनल एनर्जी असतो म्हणतो. म्हणजेच इंटरनल एनर्जी इज डिफाईन ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ द रँडम डिसऑर्डर मोशन ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ सिस्टीम. म्हणजे ते मॉलिक्यूल काय होतात, हीट दिल्यामुळे एक्सपांड होतात आणि रँडमली व्हायब्रेट व्हायला लागतात. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी असं म्हणतो. मग आता बघा, इट इज द डिफरंट अँड द मॅक्रोस्कोपिक ऑर्डर एनर्जी ऑफ द मुव्हिंग ऑब्जेक्ट. मॅक्रोस्कोपिक म्हणजे आपण पूर्ण, मॅक्रोस्कोपिक नथिंग बट द टोटल लिक्विड और टोटल गॅस. म्हणजे लिक्विड जर बिकरमध्ये कन्सिडर केलं तर टोटल मॅक्रो, आणि मायक्रो म्हणजे सिंगल मॉलिक्यूलचा आपण स्टडी करतो. हे सुद्धा आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, अ ग्लास ऑफ वॉटर केप्ट ऑन टेबल हॅज द नो कायनेटिक एनर्जी. बट का कायनेटिक एनर्जी नसते, बिकॉज इट इज नॉट मूविंग अँड बट इट हॅज द इंटरनल एनर्जी. म्हणजे आपण काय सांगितलं, एक टेबल कन्सिडर केला आहे आणि त्याच्यामध्ये काय एक ग्लास ठेवलेला आहे त्या टेबलवरती आणि विच इज फिल विथ द
वॉटर. मग आपण काय सांगितले, अ ग्लास ऑफ वॉटर केप्ट ऑन द टेबल हॅज नो कायनेटिक एनर्जी बिकॉज इट इज नॉट मुव्हिंग, म्हणजे हा रेस्टमध्ये आहे म्हणून याला कायनेटिक एनर्जी नाही आहे. बट इट हॅज इंटरनल एनर्जी, का तर वॉटर मॉलिक्युल रँडमली आतल्यात मूव्ह होत असतात म्हणून त्याला इंटरनल एनर्जी आहे असं आपण म्हणतो. द थर्मल एनर्जी मीन्स इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज डिनोटेड ॲज द यू, म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम आपण कशाने डिनोट करतो, यूने डिनोट करतो. ठीक आहे. बघा आता, म्हणजे आपण काय बघितलेलं आहे, झिरो इंटरनल एनर्जी म्हणजे काय बघितलेलं आहे, त्याचे 2 एक्झाम्पल बघितलेले आहे. त्यानंतर आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक त्याचा यूज कसा केला जातो ते बघितलं. आणि अजून ह्याच्यावरतीच आपण काय बघितले, थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, आपण हे पॉईंट बघितलेले आहेत. आता आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आपण बघूया. बघा आता पुढचा जो पॉईंट आहे तो कोणता आहे, थर्मोडायनामिक सिस्टीम अँड थर्मोडायनामिक प्रोसेस. मग ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणजे काय आपण बघूया, त्यानंतर थर्मोडायनामिक प्रोसेस. आता थर्मोडायनामिक सिस्टीम ह्या 3 आहेत, त्या कोणत्या आहेत त्या आपण पुढे बघणार आहेत. पण त्या 3 सिस्टीम बघण्याआधी इथं 2-3 डेफिनेशन आहेत, त्या काय आहेत हे समजून घ्या. ते जर कळाले तर पुढचे 3 सिस्टीम आपल्याला कळणार आहेत. आता बघा इथे एक सिस्टीम दाखवली. सिस्टीम म्हणजे नथिंग विथ द ऑब्जेक्ट. सिस्टीम म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर करतो, आपण इथं सिस्टीम म्हणलेलं आहे. आता ही जे होल दाखवलेलं आहे इथं कलरमध्ये, हे आहे सिस्टीम. आणि हे डार्क रेशमध्ये जी त्याला आउटलाईन काढलेली आहे ती झाली त्या सिस्टीमची बाउंड्री. आणि मग बाउंड्री सोडून जे बाहेरचं एन्व्हायरमेंट आहे, रिजन आहे, त्याला आपण सराउंडिंग म्हणतो किंवा एन्व्हायरमेंट म्हणतो. मीन्स सेपरेशन बिटवीन द सराउंडिंग अँड सिस्टीम इज कॉल्ड द बाउंड्री. लक्षात ठेवा, बाउंड्री म्हणजे काय, तुम्ही एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला आणि त्याला आपण सिस्टीम आणि बाउंड्री असं म्हणतो. बघा, अ थर्मोडायनामिक सिस्टीम इज द कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे सिस्टीम म्हणजे काय, ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट असतील किंवा कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट असतील आणि ते मिळून काय होतं, एक युनिट तयार होतं. अँड विच हॅव द ॲबिलिटी टू एक्सचेंज द एनर्जी विथ द सराउंडिंग, म्हणजे त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते ही ते एक्सचेंज करण्याची सराउंडिंगला. मग बघा आता आपण काय सांगितले, आउटसाइड द पार्ट ऑफ द सिस्टीम इज कॉल्ड द सराउंडिंग. म्हणजे सिस्टीम सोडून जो कडचा रिजन आहे त्याला सराउंडिंग किंवा एन्व्हायरमेंट म्हणतो. आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारा पार्ट म्हणजे त्याला आपण बाउंड्री असं म्हणतो. ह्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल वरचंच बघूया. बघा, ह्या टेबलवरती एक ग्लास ठेवला आहे विच इज फिल विथ द वॉटर. मग आता हा जो ह्याच्यामध्ये जे वॉटर आहे हे काय झालं, सिस्टीम झालं. आणि हे ग्लासची जी आउटलाईन आहे ती झाली बाउंड्री. आणि सिस्टीम आणि बाउंड्री ही सोडून हा जो बाहेरचा स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो, सराउंडिंग. कळालं का, हे त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. मग आता बघा, फॉर एक्झाम्पल वॉटर केप्ट इन वेसल, द वेसल इज इट्स बाउंड्री अँड द ॲटमॉस्फिअर अराउंड इट द सराउंडिंग. आत्ताच मी एक्झाम्पल सांगितलेलं आहे तेच ते एक्झाम्पल आहे. थर्मोडायनामिक सिस्टीम कॅन बी क्लासिफाईड ॲज, म्हणजे थर्मोडायनामिक सिस्टीमचे 3 मध्ये क्लासिफिकेशन होतं, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. आता त्याच्यामध्ये आपण फर्स्ट सिस्टीम बघूया की ओपन सिस्टीम. आता ओपन सिस्टीम त्याच्यामध्ये बघा, अन ओपन सिस्टीम इज अ सिस्टीम दॅट फ्रीली अलाउज एक्सचेंज ऑफ हीट अँड मॅटर विथ इट्स एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल वॉटर बॉइलिंग इन अ केटल इज अन ओपन सिस्टीम. मग आता ओपन सिस्टीम म्हणजे काय, ही डायग्राम बघा. ओपन सिस्टीमसाठी ओपन सिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, हीट आणि मॅटर काय होतं, बाहेर पडतं, त्याला आपण ओपन सिस्टीम असं म्हणतो. मग आता हीट अँड मॅटर बाहेर पडतो म्हणजे त्याचं एक्झाम्पल सांगितले वॉटर बॉईल इन केटल, म्हणजे ही एक किटली कन्सिडर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर बॉईल होते. मग हे बॉईल होत असताना त्यातून हीट पण बाहेर पडती अँड मॅटर पण बाहेर पडतो, म्हणजे हे वॉटर स्टीमच्या स्वरूपात बाहेर पडतं, विच इज द एक्झाम्पल ऑफ द ओपन सिस्टीम. म्हणजे ओपन सिस्टीम काय सांगितलं, अन ओपन सिस्टीम इज अ सिस्टीम दॅट फ्रीली अलाउ द एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स सराउंडिंग. ठीक आहे, हे झालं ओपन सिस्टीम, त्याचं एक्झाम्पल. आता आपण क्लोज सिस्टीम. अ क्लोज सिस्टीम डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउ द एनर्जी टू ट्रान्सफर द सिस्टीम टू सराउंडिंग. फॉर एक्झाम्पल वॉटर बॉइलिंग इन अ बॉयलर इज अ क्लोज सिस्टीम किंवा अनदर एक्झाम्पल इज अ प्रेशर कुकर. म्हणजे जरा प्रेशर कुकर म्हणजे आपण कुकर जो वापरतो कुकिंगमध्ये त्याच्यामध्ये बघा काय होतं, विदाऊट शिट्टी व्हायच्या आधी त्याच्यामध्ये काय होते, हीट जनरेट होते पण मॅटर बाहेर पडतो का, पडत नाही. म्हणजे फक्त काय होते, हीट ट्रान्सफर होते सिस्टीमकडून सराउंडिंगकडं. ते झालं क्लोज सिस्टीमचं एक्झाम्पल. आणि तिसरं आपण जे बघतोय म्हणजे इथं बघितलं क्लोज सिस्टीम तर त्यातून फक्त हीट बाहेर पडते, मॅटर बाहेर पडत नाही. आणि तिसरं सिस्टीम आहे ती आयसोलेटेड सिस्टीम.
Matter as well as the heat cannot be exchanged with its environment means surrounding. For example, a thermoflask. म्हणजे थर्मास आपल्याला माहिती आहे, आपण काय करतो ह्याच्यामध्ये टी ठेवतो गरम राहण्यासाठी, चहा. म्हणजेच आपण हा हे आहे फ्लास्क की ह्याच्यामध्ये वॉटर काय हे होतं, म्हणजेच टी काय होतं 2-3 तास गरम राहू शकतो. म्हणजे ह्याच्यामधून मॅटर पण बाहेर पडत नाही आणि हीट पण बाहेर होत नाही, म्हणजे नॉट एक्सचेंज ऑफ द हीट अँड मॅटर. त्याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम. मग बघा आता ओपन सिस्टीममध्ये काय होतं, हीट अँड मॅटर दोन्हीसुद्धा बाहेर पडतं. क्लोज सिस्टीममध्ये मॅटर बाहेर पडत नाही, फक्त हीट बाहेर पडते. आणि आयसोलेटेड सिस्टीममध्ये हीट पण बाहेर पडत नाही आणि मॅटर पण बाहेर पडत नाही. त्याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे पुन्हा एकदा बघा आता मी काय सांगते, ह्याच्यावरती परीक्षेला क्वेश्चन विचारू जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये बघा आपण काय सांगतोय की थर्मोडायनॅमिक सिस्टीम आपण बघितलं. त्याच्यामध्ये 3 डेफिनेशन बघितले की सिस्टीम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय आणि बाउंड्रिंग म्हणजे काय. बाउंड्री ह्या 3 डेफिनेशन बघितल्यानंतर ना आपण काय बघितलेलं आहे, त्याच्या सिस्टीमचे 3 टाईप बघितलेत. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. त्याचे एक्झाम्पलसुद्धा आपण बघितलेले आहेत आणि विथ द हेल्प ऑफ डायग्राम आपण ते बघितलेलं आहे. त्यानंतर आता पुढचा जो पॉईंट आहे ते थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय, इट इज द प्रोसेस इन विच द थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ अ सिस्टीम इज चेंज. म्हणजे सिस्टीमची म्हणजे मॅटरची स्टेट चेंज होते, त्याला आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, वॉटर कंटेन इन अ व्हेसल and open to the atmosphere. When it is heated, then it convert into steam. When convert into the steam, इथं स्टीम पाहिजे, सिस्टीम झाले स्टीम. सच अ प्रोसेस इज कॉल्ड अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. म्हणजे काय होतं, वॉटर बॉईल केलं तर लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वेपरमध्ये होतं, म्हणजेच गॅसमध्ये होतं. त्याला आपण काय म्हणतो, थर्मोडायनॅमिक प्रोसेस. वी कॅन डिस्क्राईब द स्टेट ऑफ द सिस्टीम बाय युझिंग द टेम्परेचर. आता इथं स्टीम आले, इथं स्टीम पाहिजे आणि इथं सिस्टीम पाहिजे, बाय मिस्टेकली हे झालेलं आहे. बाय युझिंग द टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम ॲज इट व्हेरिएबल. म्हणजे टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम हे काय थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. मग थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय की इट इज द प्रोसेस इन विच द थर्मोडायनॅमिकली स्टेट ऑफ द सिस्टीम चेंजेस. म्हणजे एकामधून दुसऱ्या स्टेटमध्ये कन्व्हर्जन होतं, त्याला थर्मोडायनॅमिक प्रोसेस असं आपण म्हणतो. आता बघा हीट. Consider the glass filled with the water on the table and the glass and water is considered as a system whose temperature is Ts. म्हणजे मगाचं एक्झाम्पल जे मी वॉटर सांगितलं होतं ते बघा. आता आपण काय सांगितले की एक टेबल घेतलेला आहे, त्या टेबलावरती ग्लास ठेवलेला आहे विच इज फिल्ड विथ द वॉटर. मग हे जे वॉटर आहे त्याचं टेम्परेचर आपण म्हणजे ती सिस्टीम आहे म्हणून त्याचं टेम्परेचर Ts म्हणणार. आणि ही बाउंड्री आणि वॉटर सोडून बाहेरचं जे ॲटमॉस्फिअर आहे हे कडचं म्हणतोय आपण, त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट म्हणतो. म्हणून त्याचं टेम्परेचर TE आणि ह्याचं टेम्परेचर सिस्टीमचं TS असं आपण कन्सिडर केलेलं आहे. ते इथेच आपण सांगितलेलं आहे. बघा आता आपण हीट. आता हीटमध्ये काय सांगतोय आपण, consider the glass filled with the water on the table. The glass and water is considered as a system whose temperature is Ts and other temperature means environmentचं टेम्परेचर TE. आता ह्याच्यावरून आपण 3 पॉसिबल केसेस बघणार आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट बघूया, एनर्जी फ्लो इनटू द सिस्टीम. म्हणजे ही सिस्टीम आहे, ही त्याची कडची आउटलाईन दिसते ती बाउंड्री आणि तर सिस्टीम सोडून अदर पेस आहे त्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट. एनर्जी फ्लो इनटू द सिस्टीम म्हणजे काय होते, एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमला एनर्जी फ्लो होते. लेट क्यू बी द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम. आता आपण सराउंडिंग म्हणजे सिस्टीम सोडून जो पार्ट आहे आपण त्याला सराउंडिंग म्हणतो आणि सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारा जो पार्ट आहे त्याला आपण बाउंड्री असं म्हणतो. मग आता क्यू मीन्स काय, आपण इथं हीट म्हणजे एनर्जी कन्सिडर करतो. क्यू बी द ट्रान्सफर फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम, हेन्स क्यू इज द पॉझिटिव्ह. आता आपण काय सांगितले, हीट फ्लो इनटू द सिस्टीम म्हणजे सिस्टीमकडून एन्व्हायरमेंटकडून सिस्टीममध्ये एनर्जी काय होते, ट्रान्सफर होते. म्हणून इथं काय म्हणले, व्हेन TE greater than the TS. TE is the temperature of the environment and TS is the temperature of the system. आता TE म्हणजे एन्व्हायरमेंटचं जर टेम्परेचर जास्त असेल सिस्टीमपेक्षा तर काय होणार आहे, एनर्जी फ्लो होणार आहे फ्रॉम सिस्टीम टू एन्व्हायरमेंट टू सिस्टम. मग आता आपण इथं बघा त्यावेळेस क्यूची व्हॅल्यू आपण काय करतो, पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे एनर्जी येत असेल तर. देन वी कन्सिडर मीन्स एनर्जी फ्लो फ्रॉम द सिस्टीम when TE less than TS means environment temperature is less than the system. म्हणजे आपण काय म्हणतो, इथे एन्व्हायरमेंटचं जर टेम्परेचर जास्त असेल
सॉरी इथं सिस्टीमचं टेम्परेचर जर जास्त असेल एन्व्हायरमेंटपेक्षा तर सिस्टीमकडून एन्व्हायरमेंटकडे काय होणार आहे, हीट ट्रान्सफर होणार आहे. त्यावेळेस क्यूची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. मीन्स क्यू बी द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग, देन क्यू इज द पॉझिटिव्ह. And third case is the no transfer of energy when the system and surrounding. Means TE which is equal to TS. म्हणजे TE म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट विच इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. द सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट आर द थर्मल इक्विलिब्रियम. ज्यावेळेस दोघांचं टेम्परेचर सेम असेल त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम. अँड देअर इज द नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी मीन्स क्यू इज इक्वल टू 0. बघा आता पुन्हा एकदा ह्या 3 केसेस बघा. आता 3 केसेसमध्ये काय सांगितलं आपण, एकदा एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त असेल, एकदा सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल आणि एन्व्हायरमेंट अँड सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारची एक्सचेंज ऑफ हीट नसेल त्यावेळेस आपण क्यूची व्हॅल्यू काय म्हणतो, 0 असं म्हणतो. मग आता बघा एनर्जी फ्लो इन टू द सिस्टीम म्हणजे एन्व्हायरमेंटकडून सिस्टीममध्ये एनर्जी फ्लो होत असेल तर क्यूची व्हॅल्यू असते पॉझिटिव्ह. म्हणजे टी ग्रेटर दॅन टी एस. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त असेल तर ते सिस्टीममध्ये एनर्जी ट्रान्सफर करणार आहे. सेकंड एनर्जी फ्लो फ्रॉम द सिस्टीम म्हणजेच काय, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कमी असेल आणि सिस्टीमचं जास्त असेल त्यावेळी सिस्टीम काय होणार आहे, एन्व्हायरमेंटला टेम्परेचर देणार आहे. मग क्यूची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह. अँड ज्यावेळी नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग देन क्यू इज इक्वल टू 0 मीन्स बोथ आर इन थर्मल इक्विलिब्रियम. त्याला आपण म्हणतो क्यू इज इक्वल टू 0. बघा हे जे 3 केसेस आहेत हे आपल्याला न्यूमेरिकलमध्ये आपल्याला क्यू पॉझिटिव्ह कधी असतो, निगेटिव्ह कधी असतो आणि 0 कधी असतो हे आपल्याला साईन लागणार आहेत. तर हे लक्षात ठेवा कसं आलेलं आहे. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजेच काय आपण म्हणतो, थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे त्या ऑब्जेक्टची थर्मोडायनामिकली स्टेट चेंज होते त्याला आपण थर्मोडायनामिक प्रोसेस असं म्हणतो. आणि थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये आपण 3 केसेस बघितलेले आहेत, क्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशी असते ते. त्यानंतर आपण काय सांगितलेलं आहे इथं बघा, पुन्हा एकदा सांगते मी. थर्मोडायनामिक सिस्टीम अँड थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक सिस्टीममध्ये काय लक्षात ठेवायचं, सराउंडिंग म्हणजे काय, सिस्टीम म्हणजे, आणि बाउंड्री म्हणजे काय. बाउंड्री म्हणजे काय, ह्या 3 डेफिनेशन लक्षात ठेवल्यानंतर हे जे 3 टाईप आहेत, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल ते MCQला किंवा डिफाईन द फॉलोइंग टर्म म्हणून विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आपण काय बघितलं, इंटरनल एनर्जी म्हणजे काय आणि इंटरनल एनर्जीचं एक्झाम्पल सुद्धा बघितलेलं आहे. आपण 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक म्हणजे काय बघितलं, त्याचं ॲप्लिकेशन बघितलं की 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक आपण यूज कसा करतो. आणि त्यानंतर थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय आपण बघितलं, 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक म्हणजेच काय आहे ते बघितलं, इंटरनल एनर्जी बघितलं, थर्मोडायनामिक सिस्टीम अँड थर्मोडायनामिक प्रोसेस आणि त्याच्यामधले पॉसिबल 3 केसेस आपण बघितलेले आहेत इथं. ठीक आहे, आज आपण एवढं लेक्चर घेणार आहोत. उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. तरी ज्या विद्यार्थ्यांनी चॅप्टर फर्स्ट मी घेतलेला करंट इलेक्ट्रिसिटी अँड त्यानंतर घेतलेला जो चॅप्टर आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, हे जे असाइनमेंट अजूनसुद्धा सॉल्व करून पाठवलेले नाहीत त्याचं रेकॉर्ड ठेवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं नाही त्यांनी सॉल्व करून पाठवा. ठीक आहे, थँक्यू.